हाय फ्रेंड्स, मी प्राजक्ता. चॅट कॉर्नर वरती आपल्या सगळ्यांचं स्वागत. बाबाजी लक्ष असू द्या असं म्हणत आपल्या घराघरामध्ये प्रवेश केलेले आणि आपल्या घरातलाच एक भाग झालेले कलाकार आजही आपल्या डोक्यामध्ये आहेत. खरं तर 2013-14 साली ती सिरियल आली, मात्र त्यानंतर त्यांना मराठी डेली सोपमध्ये काम करण्यासाठी वेळ मिळाला नाही. इतकं ते काम मोठं होऊन गेलं. मी कोणाबद्दल बोलते तुमच्या लक्षात आलेलंच असेल. उदय टिकेकर आज आपल्याबरोबर आहेत. उदय सर, खूप खूप स्वागत तुमचं चॅट कॉर्नरवर. थँक्यू सो मच. आणि नुकताच आम्ही रईस बघितला आणि थेट शाहरुख बरोबर फायटिंग, म्हणजे धडकी भरली एकदम बघताना की आता काय होणार आहे. नाही, ॲक्च्युली एक बरं होतं त्याच्यात. मला फाईट काही करायची नव्हती. मी नुसतं आपल्या त्या रथामध्ये उभा राहून आरडाओरडा करायचा होता आणि मग शेवटी शाहरुखच येऊन काय ते मारतो वगैरे. पण इट वॉज गुड फन. आम्ही ती जी फाईट जी असं म्हणतात की दॅट टाइम तरी इट वॉज अ USP ऑफ दॅट एंटायर शूटिंग स्केड्यूल. ती जवळजवळ आम्ही 12 दिवस शूट केली. 12-13 दिवस तो अख्खा सिक्वेन्स आम्ही शूट केला आणि इट इन्वॉल्ड ऑलमोस्ट 1000 लोक होते. म्हणजे 400 माझ्या साईडचे फायटर्स, 300-400 त्यांच्या साईडचे फायटर्स आणि ड्रोन्स आणि फायर. आणि माझ्यासाठी सुद्धा पहिलाच अनुभव होता की इतक्या ग्रँड स्केलवर पहिल्यांदाच मी असं त्याच्यातला एक भाग होतो छोटासा, पण ह्यूज. नाही, पण तुम्ही छोटासा जरी म्हणत असलात तरी ते फक्त तुमच्यात आणि शाहरुख मध्ये ती फायटिंग होती, त्याच्यामुळे तुम्ही त्यातले मेन होता. मी छोटासा ह्या कारणासाठी म्हणतोय की स्क्रीनवर दिसतो आम्ही म्हणून आम्ही मोठे ठरतो. पण हे आमचे हे फाईट मास्टर्स रविवर्मा किंवा रॉड्रिक्स किंवा त्यांचे ते फायटर्स, DOP आणि त्यांचे असिस्टंट्स आणि ते कॅमेरा सेटअप, ते खरे मोठे आहेत. म्हणजे खरं सांगायचं, बिहाइंड द सीन्स जरी असले ना तरी ते खरे मोठे आहेत. त्यामुळे आम्ही एवढे मोठे दिसू शकतो. पण अनफॉर्च्युनेटली त्यांना प्रत्येक वेळी तेवढं क्रेडिट मिळत नाही. तुमच्यासारखे कलाकार असले की मिळतं. आता तुम्ही बोलून दाखवा. म्हणजे अगदी अवाक होऊन संबंध वेळ माझं काम फक्त रथात उभं राहणं आणि इनिशियल स्पीच झाला, आरडाओरडा झाला, ते फक्त बघत बसतो भीतीने. ते बघत असताना मी ह्यांचं सगळं काम बघत होतो. बिहाइंड द कॅमेरा जी काय पळापळ चालली होती, त्या फ्लेम्स आणि अद्वितीय असं मी त्यांना म्हणून मी आमच्या DOP मोहनंना जेव्हा फर्स्ट व्ह्यू झाला आमच्या कास्ट अँड क्रूसाठी, मी सगळ्यात म्हणजे डिरेक्टर साहेबांना जाऊन भेटलो आणि नंतर मोहनंना जाऊन भेटलो. म्हटलं तुम्हाला दोघांना हॅट्स ऑफ. म्हटलं शाहरुख सरांना नंतर सांगेन मी, पण तुमच्या दोघांचं काम कमाल आहे. आणि त्यांना मला वाटतं ना, रोज पहिला सलाम ह्या लोकांना जाऊन करायला पाहिजे. DOP आणि डिरेक्टर म्हणजे अशा स्केलच्या फिल्म्स ना, आणि इतके सेन्सिबल लोक आहेत हे. शाहरुख बरोबरचा अनुभव कसा होता कामाचा? पहिली गोष्ट म्हणजे ना, सलाम आहे त्या माणसाला की तो माणूस जेव्हा तो स्टार आपण म्हणतो ना, इट इज सच अ ह्यूज स्टार, सेटवर आल्यावर ही इज अ स्कूल किड. तर सगळं स्टारडमचं बॅगेज बहुतेक तो व्हॅनिटीमध्ये किंवा घरी सोडून येतो. तिथे आल्यावर तो एक अतिशय सिरियस आणि सिन्सिअर स्टुडंट असतो. म्हणजे एक मला असं क्षणही नाही जाणवलं की ही इज अ स्टार आणि आय एम परफॉर्मिंग विथ अ स्टार आणि त्याचं ॲटिट्यूड नाही. 200% इन्व्हॉल्व त्याच्या कामामध्ये. मी अशी स्टार्स खूप कमी पाहिलेत. मी आता गेल्या 2-3 वर्षात खूप मोठ्या ॲक्टर्स बरोबर, स्टार्स बरोबर कामं केली. पण वाय काही लोक स्टँड आउट होतात, एक तर 100% सिन्सिअरिटी. आणि म्हणजे सिन्सिअरिटी टू व्हॉट एक्सटेंट, आमच्या त्या फाईट सिक्वेन्सच्या शेवटी तो मला माईक फेकून मारतो है ना, आणि मी तो माईक मला लागतो, पडतो आणि एकच माझा क्लोजअप जातो, दातातून रक्त येण्याचा. तर त्याच्या ओव्हर द शोल्डर, माझ्या ओव्हर द शोल्डर झाले त्याचे शॉर्ट माईक मारण्याचे झाले. आणि मग त्यांनी माईक मारल्यानंतर मी पडलो खाली. तर डिरेक्टर साहेबांना माझा तो क्लोज घ्यायचा होता आणि मला वाटतं फरहान अख्तर आणि त्या टीमचेच मेकअप मॅन वगैरे आपापसात डिस्कस करत होते. आणि माझा मेकअप मॅन अरविंद तो डिस्कस करत होता की आपण कसं दाखवायचं रक्त. तर ते शाहरुखनी पाहिलं. तुम्हाला एक मिनिट प्लीज लावला, इथं लावतो. ब्लड घेतलं त्यांनी, स्वतः माझ्याकडे आला, स्वतः माझा असा ओठ वरती करून आतमध्ये ब्लड टाकलं आणि सगळ्यांना सांगतो चलो 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 सर इज रेडी, ले लो जल्दी ले लो. हे शाहरुख खानला काही करायची गरज नाही ना, पण ती त्या मोमेंटची ती हीट असते, ती गरमी असते, त्या गरमागरमीमध्ये आपण परफॉर्म करत असतो यु नो. तर तो मोमेंट ज्याला आपण म्हणतो की थंडा नाही पडण्याची आहे, तो मोमेंट सांभाळण्यासाठी त्या माणसाने येऊन माझ्यासारख्या, मी पहिल्यांदाच एवढं काम केलं आहे, म्हणजे मराठीत काही असेल कोणी असेल, पण त्यांनी येऊन मी सगळेच तिकडे हडबडले. मेकअप सगळी टीमच बघायला लागली, डिरेक्टर साहेब फाईट मास्टर बघायला लागला. पटकन असं ओटवरती गेलं, घाण पण नाही वाटली. सो इन्व्हॉल्ड इन ते माझं रक्त प्रॉपर दिसण्यात तरी वर करून पटकन काढून मी सुद्धा
अवाक होतो, मला एक्सपेक्टेडच नव्हतं ते. सो इतक्या लेवलची सिन्सिअरिटी आणि कमिटमेंट अँड डेडिकेशन आहे त्या माणसाचं. पण असं सगळेच मराठी कलाकार म्हणतात जेव्हा ते हिंदी स्टार्स बरोबर किंवा मोठ्या बॅनर खाली काम करतात तेव्हा की याच्यामध्ये मराठी कलाकारांना वेगळी ट्रीटमेंट मिळते किंवा असं म्हटलं जातं की हो मराठी कलाकार खूप सिन्सिअर आहेत इतर भाषांमधल्या कलाकारांपेक्षा. असा तुम्हाला काही अनुभव आला, म्हणजे असं कधी काही जाणवलं? नाही, त्याचं म्हणजे पहिलं कारण हे आहे की आपल्या मराठी कलाकारांचं सगळ्यांचंच थिएटर बॅकग्राऊंड खूप स्ट्रॉंग आहे. आणि हे अख्ख्या जगाला माहिती आहे की मराठी कोणीही ॲक्टर आला तर तो थिएटरचा माणूस आहे आणि थिएटरच्या माणसाला जगातला मोठ्यातला मोठा ॲक्टर घाबरतो. याचं कारणच आहे, सिम्पल कारण आहे, कारण त्याला त्याच्या रक्तात येते. त्याला एकदा समजावलं की तो परफॉर्म करतो आपला माणूस. मराठी ॲक्टर्स जे आहेत 10 वेळा समजावं लागत नाही. बरं, एक्स्ट्रा बॅगेज घेऊन मराठी ॲक्टर्स जात नाहीत की चल ना, ठीक आहे ना, एक 5 माणसं मागे आहेत, लावतोय वेळ, 1 टेक 2 टेक, काही नाही, गेला फर्स्ट टेक 1 टेक ओके आणि ब्रिलियंट. त्यामुळे ते अवाक असतात. पण मुळात सांगितल्याप्रमाणे की मराठी ॲक्टर्सचं हे जे मोठं नाव झालेलं आहे की दे आर हार्डकोर थिएटर ॲक्टर्स, विच मीन्स ही इज कम्प्लीट. हे आपल्या नावाला मोठं क्रेडिट आहे. आणि तेच सगळ्या मराठी कलाकारांना हिंदी इंडस्ट्रीमध्ये पाहायला मिळतं. आता तुम्ही आपण रईस बद्दल एवढं सगळं बोललो, मात्र कृष्णदासी ही जी कलर्स वरती सिरियल होती ती आपणही बऱ्याच जणांनी बघितलेली, आपण बघतोय. त्यामधला जो रोल आहे ना तो देखील चाट करणार आहे. म्हणजे एक तर तो विषय वेगळा आहे, त्यातलं तुमचं काम आणि लिमिटेड एपिसोडची सिरियल, तो अनुभव कसा होता? तो सुद्धा म्हणजे विपुल डी शाह, जे आमचे 2 विपुल शाह आहेत, आमचे सिरियलचे प्रोड्युसर विपुल डी शाह, मी उद्धव त्यांना असं म्हणतो विपुल डी शाह. तर ते जे होते, आम्ही फर्स्ट डे आमचं प्रेस कॉन्फरन्स होती, ह्यूज प्रेस कॉन्फरन्स. तेव्हा स्टेजवर आम्ही दोघे एका साईडला बोलत उभे होतो. तर ते माहिती सगळ्यांना माहिती की देवदासी प्रथेच्या बाबतीतली ती सिरियल आहे आणि मी ती प्रथा सांभाळणारा असतो. आणि माझी ऑपोजिट जी आहे कुमुदिनी म्हणून, इंदिरा कृष्णन तिचं नाव, तिला मी गावाबाहेर घालवलेलं असतं त्या प्रथेच्या कारणासाठी, रागाने वगैरे. आणि तर ती परत येते आणि तिथपासून तिच्या बदल्याची स्टोरी सुरू होते कृष्णदासी. तर विपुल डी शाह तेव्हा स्टेजवर मला म्हणाला की उदयजी, आय हॅव बीन वेटिंग फॉर सच अ लॉंग टाइम टू गिव्ह यू समथिंग स्ट्रॉंग ऑफ युअर कॅलिबर. अँड द मोमेंट कृष्णदासी केम अप, कृष्णदासी म्हणतो तामिळमध्ये खूपच सुपरहिट सिरियल आहे आणि अनेक एपिसोड झालेत त्याचे. तर वी वर वंडरिंग की हू टू कास्ट. एक तर मराठी बॅकग्राऊंड होतं, म्हणजे माझं हिंदीच आहे, मराठी नाही आहे, पण मराठी बॅकग्राऊंड होतं आणि तो समजणारा त्यांना ॲक्टर हवा होता. बरं, तो गोरा गोमटा बिग बाळी वगैरे घालून परफॉर्म करणारा असा तो वाटला पाहिजे. परत गावचा दबंग किंवा असं कोणीतरी. तुम्हाला देर वॉज नो अदर नेम, आय जस्ट टोल्ड माय टीम आय वॉन्ट दिस पर्सन, गेट हिम. क्या बात आहे. सो तिकडनं असं झालं आपल्याला अजून डबल स्पिरिट येतं ना. आणि पुन्हा एकदा वेल रिटर्न त्याचे सेट्स तुम्ही बघितले तर मीरा रोडला मी शूट करतो, 4.5 एकरमध्ये त्याचे सेट्स, भव्य दिव्य ॲक्टर्स सगळेच पुन्हा सुपर स्ट्रॉंग ॲक्टर्स. आमची सगळी कृष्णदासीची टीमच टेरिफिक ॲक्टर्स होते. मग अशा टीममध्ये मला वाटतं तुम्ही डबल स्पिरिटेड काम करता ना, आणखीनच तुम्ही एरवी तुम्ही जर का 100% देत असाल तर मला वाटतं इकडे तुम्ही 300-400% देताच तुमचे काय आहेत की आपण पण करूया जोशात. यातही मराठी कलाकार खूप होते या सिरियल होते ना. राहुल मेंदळे होता, श्वेता भेंडे होती आणि बाकी अजून 1-2 होते मराठीमध्ये, बरेच होते. सांगतो काय, हल्ली मराठी लोकांना बेसिकली या सगळ्या प्रोड्युसरचा वेळ वाचतो. पटकन होतं, ॲक्टर्स त्या चांगले असतात. 9ची शिफ्ट असेल तर 9ला 5 मिनिटं असताना आम्ही सगळे हजर असतो. काही नाही तर काही 9:30, काही 9:45 येत असतात. तर बिझनेसच्या दृष्टीने सुद्धा प्रोड्युसर्सना मराठी ॲक्टर जरा फायदेशीर पडतो. तुम्ही आता हिंदीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर काम करतात. आपल्याला इपिक चॅनलबद्दल देखील बोलायचं आहे. इपिक या वेगळ्या चॅनलवरती देखील त्यांची एक मोठी सिरीज होऊन गेलेली आहे, त्याच्या अनुभवाबद्दलही आपण बोलणार आहोत. पण हिंदी आणि मराठी अशा 2 वेगवेगळ्या भाषांमध्ये काम करत असताना फक्त भाषेचा फरक जाणवतो की आणखी काही फरक असतो? नाही, मराठीमध्ये खूप वॉर्मथ आहे आपल्या सगळ्या कलाकारांमध्ये. म्हणजे इनर इश्यूज असतील, इगोज असतील, मत्सर वगैरे सगळीकडे हा कॉमन गोष्ट आहे. आणि पण ट्रिमेंडस वॉर्मथ, एक खऱ्या अर्थाने फॅमिली होऊन जाते. कुठलंही असो मग ते प्रोडक्शन. मग त्याच्यामध्ये मी स्टार, तू स्टार, माझं हे वेगळं, माझं काही नाही, सगळं एकत्र असतात आणि खऱ्या अर्थाने एकत्र येऊन एकदम स्पिरिटेड काम होतं मराठीमध्ये. ट्रिमेंडस वॉर्मथ मराठीमध्ये काम करायला.
उदयजी, खरं तर तुम्ही म्हटलं किंवा तुमचं नाव घेतलं की बाबाजी हा शब्द येतोच अगदी. मात्र आता जे इपिक वरती तुमची सिरियल होऊन गेली त्याच्या जवळपास 6 वेळा त्याचा रिपीट टेलिकास्ट झाला. तो अनुभव कसा होता? एक वेगळं चॅनल, वेगळी माणसं. बेसिकली ती सिरियल आहे सियासत आणि ती सलीम अनारकली तिथे सलीम होते, त्यांची 20वी बायको नूरजहां ह्या विषयाला घेऊन ती सिरियल होती. तर त्याच्यामध्ये मी अकबरचा रोल केला. वयवर्ष 52 ते 60व्या वर्षी अकबर गेले. एक साऊथ इंडियन ॲक्ट्रेस आहेत, रायटर आहे, त्यांनी ते लिहिलेलं पुस्तक, मी त्याचं नाव विसरतोय. पण ज्या प्रोडक्शन असते ग्रीन लाईट प्रोडक्शन्स म्हणून ज्या लोकांनी ती सिरियल केली, बापरे, दे वर सो ब्रिलियंट की म्हणजे जे जे लोक आता बघतायत त्यांना इतका आनंद होतोय की स्क्रिप्ट लेवलला, कास्टिंग सिलेक्शनच्या प्रत्येक ह्याला, कॅमेरा वर्क, सेटिंग्स, कुठेही त्यांनी अक्षरशः म्हणजे लॅविश जे गरजेचं होतं ते सगळं आणून शूट केलं. आम्हाला दर आठवड्याला काही म्हणजे असे 10 ॲक्टर्स इकडनं बिकानेरला फ्लाय करून घेऊन जायचे. अर्थात बिकानेरला भयानक सीझनमध्ये आम्ही काम केलं. बिकानेर सपोज टू बी आय थिंक वन ऑफ द हॉटेस्ट प्लेसेस इन इंडिया. तिथे आम्ही एप्रिल, मे, जूनमध्ये आम्ही शूटिंग केलं आणि आम्ही मस्त असे ते मिशा लावून आणि ते झगे वगैरे घालून शूटिंग केलं. पण खरंच सांगतो, काम इतकं अप्रतिम त्या लोकांनी केलं, इतकी मजा आली आम्हाला की ते आम्हाला उकाडा फक्त पॅकअप झाल्यानंतर रूममध्ये आल्यावर जाणवायचं, थकवा सगळा. पण शूट करताना इट वॉज सुपर. पण तो रॉयलनेस जो होता, राजस्थान, तिथले लोकेशन, रिअल लोकेशन वरती, तो कसा जाणवला? तोच मी आम्ही जसं सांगितलं ते लक्ष्मी निवास पॅलेस म्हणून तिकडे एक 5 स्टार हॉटेल आहे. आता तो टुरिस्ट सीझन कोणी हिंमत करणारच नाही त्या सीझनला तिकडे यायला. त्यामुळे आमचं 150 लोकांचं युनिट तिकडेच राहिलं होतं. अपर फ्लोअर्सवर आम्ही सगळे राहायचो आणि खाली त्यांचे जे मोठे मोठे महाल टाईप रूम्स होत्या त्या सगळ्या मी कन्व्हर्ट केल्या होत्या. त्यात माझी एक बेडरूम एकीकडे, अशा माझ्या मुलांची, सगळा सेटअप तिकडे कोर्टयार्डमध्ये शूट सगळं केलं आम्ही. तर साधारण सांगितल्याप्रमाणे 3-4 महिने ते शूट तिकडे गेलं आणि थोडंसं आल्यावर पॅचवर इकडे केलं. इनिशियली ती काहीतरी मला वाटतं 24 एपिसोडची सिरियल असणार होती. पण चॅनलला काम एवढं आवडलं की त्यांनी ती 40 एपिसोडची 1 आवर सिरियल म्हणून पुढे एक्सटेंड करून दिली आम्हाला. आणि त्याचा रिस्पॉन्स इतका ग्रेट आहे की फेसबुकवर, बाहेर गावून, एअरपोर्ट्सवर असं वाटतं आप प्लीज आय वॉन्ट टू. म्हणजे असं असतं की माझं कौतुक केलं तर ठीक आहे, पण ते पण एक वेगळं काम करण्याची संधी मिळाली आणि एकतर वेगळा ग्रुप आणि वेगळ्या सगळ्या गोष्टी होत्या त्याच्यावरची ऑडियन्सची रिॲक्शन ही असते की प्लीज आपके लोगों को बोलना की सबने ब्रिलियंट काम किया. क्या बात है. ही मोठी आहे मला वाटतं कॉम्प्लिमेंट सर्वात. म्हणजे तुम्ही ज्या प्रोजेक्टमध्ये आहात तुमचं कौतुक झालं तर चांगलंच आहे, पण तुम्हाला पूर्ण ग्रुपचं कौतुक होतं आणि त्या कलाकृतीचं कौतुक होतं. ही कलाकारासाठी खूप मोठी गोष्ट आहे. खरं तर आम्हाला ना तुम्हाला परत मराठीमध्ये बघायचंय आणि बाबाजी सारखं एक वेगळं कॅरेक्टर तुम्ही निश्चितच घेऊन याल आणि आमचं मनोरंजन कराल अशी आशा करतोय. तुमच्या सगळ्या भावी पुढच्या प्रोजेक्टसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आज तुम्ही चॅट कॉर्नरवर आलात त्याबद्दल खूप खूप थँक्स. थँक्यू सो मच फॉर हॅव्हिंग मी हिअर. इट्स ऑलवेज अन ऑनर, प्लेजर असते इथे येऊन गप्पा मारायला. थँक्यू सो मच. आज चॅट कॉर्नरवरती आपण इथेच थांबतोय. पाहत रहा ABP माझा.